पिक्चर अभी बाकी आहे। माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांची एक्स पोस्ट आता समोर आली आहे। माजी लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिलाय, पिक्चर अभी बाकी आहे। खरं तर सोशल मीडियावर सुद्धा महापूर आला अक्षरशः विक्रांत या संदर्भातला। आणि आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। जसं तू आता म्हणालास की भारताचं नाही तर जगभराचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे आहे। याचं मुख्य कारण म्हणजे हा हल्ला केवळ भारताच्या दुश्मनांशी नाही तर जगभराचे दुश्मन जे आहेत दहशतवाद, या दहशतवाद्याच्या विरोधातला हा लढा आहे। त्यामुळे आजची ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय व्हिडिओ, कुठले व्हिडिओ दाखवले जातात विक्रांत आपण पाहतोय 13वा दिवस आहे पहलगामचा दहशतवादी हल्ला झाल्याच्या नंतर। 13 दिवस नेमकी कशा प्रकारे तयारी सुरू होती, या मागच्या 12 दिवसामध्ये काय घडलं, कशा प्रकारच्या बैठका झाल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते, दौरा सोडून ते अर्धवट दौरा सोडून भारतामध्ये आले। पिक्चर अभी बाकी अशा प्रकारची पोस्ट आता समोर आली आहे। माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी ही एक्स पोस्ट केलेली आहे। माजी लष्कर प्रमुखांनी थेट आता पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिलाय। विक्रांत जसं आपण चर्चा करतो खरंय करण, आणि कसं आहे माजी लष्कर प्रमुख जर ही पोस्ट करतायत तर त्या सर्कल मधले ते असतात, त्या ऑर्बिट मधले ते असतात, काहीतरी इनपुट त्यांच्याकडे असतात, काहीतरी माहिती त्यांच्याकडे असते, म्हणून ते अशा प्रकारची पोस्ट करत असतात। जबाबदार व्यक्ती आहे मनोज नरवणे जी, म्हणजे जबाबदार व्यक्ती माजी लष्कर प्रमुख, आणि अभी पिक्चर बाकी है अशी पोस्ट त्यांनी केली। ती पोस्ट सुद्धा आताच्या क्षणाला आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। याचा अर्थ काय तर रात्री 1:30 वाजता ज्या 9 ठिकाणी हल्ला झाला त्यामध्ये काम संपलेलं नाहीये, आणखी मोठा हल्ला होऊ शकतोय। कारण याची ग्वाही देणारा, याचे संकेत देणारं खरं तर ही पोस्ट म्हणावं लागेल, हे ट्विट म्हणावं लागेल। मनोज नरवणे जे माजी लष्कर प्रमुख आहेत त्यांचं हे ट्विट, त्यांची ही एक्स पोस्ट, अभी पिक्चर बाकी है असं त्यांनी लिहिलेलं आहे। त्यामुळे उरलेल्या पिक्चरमध्ये नेमकं काय आहे, पाकिस्तानला आणखी काय काय सहन करावं लागणार आहे, त्यांच्या खोटारडेपणामुळे, त्यांच्या दहशतवादामुळे, त्यांनी दहशतवादाला दिलेल्या आसऱ्यामुळे पाकिस्तानला आणखी नेमकं काय काय सहन करावं लागणार आहे हे येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईल। कदाचित आता जी पत्रकार परिषद पार पडणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आणखी नेमकं काय काय केले जाणार आहे त्या संदर्भातले तपशील दिले जाऊ शकतात। कारण अगदी विक्रांत महत्त्वाचा मुद्दा आहे, पिक्चर अभी बाकी ही पोस्ट आता समोर आलेली आहे। मात्र याआधी आपण पाहिलं की अगदी केंद्र सरकारच्या अनेक मंत्र्यांच्या माध्यमातून ही वक्तव्य समोर आली होती की न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा हल्ला होणार आहे, दहशतवाद्यांना धडा शिकवणार अशा प्रकारची प्रतिक्रिया अगदी राजनाथ सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा दिली होती। मात्र यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की मागच्या 12 दिवसामध्ये कशा प्रकारच्या घडामोडी घडल्या, तिन्ही सैन्य दलांची महत्त्वाच्या बैठका झाल्या, बैठकांचं सत्र राजधानी दिल्लीमध्ये, घडामोडी ज्या प्रकारच्या घडत होत्या अगदी शक्यता वर्तवण्यात आलेली होती। आणि ही कल्पना कदाचित पाकिस्तानला पण होती, पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या त्या प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा येत होत्या। पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण होतं, पीओके मधल्या मदरसे सुद्धा त्या ठिकाणी बंद करण्यात आले होते। अशा प्रकारच्या घडामोडी घडत होत्या आणि काल रात्री खरं तर या मिशनला यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलंय। मात्र हे संपूर्ण मिशन कसं राबवलं गेलं, हे ऑपरेशन कसं होतं त्या संदर्भात या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती